खरंच धैर्य, सावी जरी माझी सून असली ना तरी मला मुलीसारखी आहे आणि तिच्या अशा अवस्थेत तिची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार? हे बघ, तू तू काळजी करू नकोस. हा, तिचं नेमकं काय चाललंय ना ते कळेल आपल्याला. नाना काढतीलच ते शोधून. सावी तिच्या घरी गेली आहे म्हणल्यावर नेमकं कारण काय आहे हे भाऊ नाही तर आई शोधून काढतीलच. आई, काय करतेस तू? सावे, बरं असता दादा तू. अरे जो माणूस जिवंत आहे त्याच्याच पॉलिसीचे पैसे काढायला निघाला होतास. अनुराधा, हे काय करायला लागलेस? तू पण मान्य केलंस मधुसूदन आता ह्या जगात नाही म्हणून, परत येणार नाही म्हणून? हो, आता दुसरा आणि काय हातात आहे माझ्या भाऊ? हे गेलेत, हे आता मान्य करावंच लागेल मला. यांची वाट बघता बघता जर दीपाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काय म्हणणं आहे तुझं? हे गेलेत ना? हा, गेलेत. पप्पा गेलेले नाहीये. किती वेळा सांगू मी तुम्हाला? तुम्हाला कळत कसं नाहीये? सावे, तू आता की कुठल्या तरी वेगळ्याच जगात आहेस असं वाटायला लागले. तुझं डोकंच काम करत नाही, त्यामुळे तुला ऍक्सेप्टच करता येत नाही. तू की आधी या जगात परत ये आणि आता मान्य कर की आपले पप्पा नाहीये त्या जगात. ते निघून गेलेत कायमचे. बस झालं दादा. वत्सल, तुमचे पप्पा जिवंत आहेत ना? मग त्याचा काय पुरावा आहे? तुमच्याकडे कसलाच पुरावा नाही, तुम्ही उगाच वाद घालायला लागलायसा. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना पुरावा पाहिजे ना? मी देते पुरावा. माझ्या पप्पांना मी शोधून काढत आणि इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर आणून ठेवन. आजच चुकलं. मीच इतकी वर्ष त्यांच्या वाटेकडे डोळं लावून बसायला नको होतं. मीच ही आशा लावून धरली. म्हणूनच माझी ही पोर, तिचे पप्पा परत येतील म्हणून आशा लावून बसले. माझं चुकलं. केतन, मी तयार आहे सह्या करायला. अनुराधा, भाऊ, बस झालं भाऊ, बस झालं. मला यांची शपथ आहे भाऊ. देवा, अजून किती परीक्षा बघणारच माझी? अजून काय काय वाढून ठेवलंस माझ्या नशिबात? अजून किती अंत बघणारच माझा?
तुला तुझ्या आयुष्यात धैर्य पाहिजे की धैर्यांना लवकरात लवकर डिवोर्स पेपर दे, त्यांच्याकडून आहे ना खूप सारी पोटगी माग.